नमस्कार. आज आपण या ठिकाणी ITI प्राचार्य ही जी काही MPSCची नवीन ॲड आलेली आहे त्या परीक्षेसंदर्भात असणारे जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचं स्वरूप काय असणार आहे हे या ठिकाणी बघणार आहोत. मी डॉक्टर आनंदा भीमराव घोलप. हा व्हिडिओ घेऊन याचं कारण असं आहे की जर आपण ही जाहिरात बघितली 396/223 नंबरची, ज्याच्यामध्ये 123 जागा आहेत आणि ह्या 123 जी जागा खूप वर्षानंतर ही भरती आलेली आहे, त्यामुळे ह्या वेळेस खूप सिलेक्ट होण्याचा चान्सेस खूप चांगले असल्यामुळे आपल्याला ह्या संदर्भात असणारा अभ्यासक्रम काय आहे, जर तुम्ही ह्यांचा जुना अभ्यासक्रम बघितला तर तो अशा प्रकारे आहे की जी मागे एक्झाम झालेली त्यावेळेस जो अभ्यासक्रम होता तो असा होता की एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया, स्टेटस ऑफ वोकेशनल अँड टेक्निकल एज्युकेशन इन महाराष्ट्र दॅट इज स्टेट, त्याच्यानंतर मॅन पॉवर प्लॅनिंग, मॅनेजमेंट ऑफ टेक्निकल वोकेशनल एज्युकेशन, स्कीम्स रिलेटेड टू वोकेशनल एज्युकेशन हा जो काही प्रकार होता, सिलेक्शन, प्लेसमेंट, ट्रेनिंग, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, त्याच्यानंतर परफॉर्मन्स अप्रायझल, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, मटेरियल मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट आणि त्याच्याबरोबर इतर टॉपिक की अप्रेंटिस ॲक्ट असेल, तुमचा फॅक्टरी ॲक्ट असेल, वर्क्समॅन्स ॲक्ट असेल, हे जे काही वेगवेगळे ॲक्ट आहेत ह्याच्यावरती ही जी एक्झाम होणार आहे ही ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक एक्झाम होणार आहे. जर तुम्ही आत्ता सद्यस्थितीला बघितलं तर ह्या परीक्षेसाठी एकसंध अभ्यासक्रम असणारं कोणतंही पुस्तक सद्यस्थितीत बाजारामध्ये उपलब्ध नाही. आणि हे जर लक्षात घेतलं आणि ते पुस्तक जेव्हा येईल तेव्हा येईल, पण ज्या लोकांना आत्ताच अभ्यास सुरू करायचा आहे त्या लोकांना हे नक्की आहे काय ह्याच्यासाठी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ह्या लिंक वापरून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टीचा अभ्यास करू शकता. ह्याच्यामध्ये फार कमी ठिकाणी तुम्हाला MCQs पण सापडतील, पण आपण जो अभ्यास म्हणतो तो अभ्यास करण्यासाठी ह्या ज्या लिंक आहेत ह्या लिंक मी एकंदर खूप ठिकाणाहून जाऊन गोळा केलेल्या आहेत, जेणेकरून पुढे मागे तुम्हाला त्रास होणार नाही. आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला याच्यातल्या काही गोष्टी सांगणार आहे आणि राहिलेल्या गोष्टी ह्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर करूयात. जर तुम्ही आत्ताचं हे जर पेज बघितलं की ज्याच्यामध्ये परफॉर्मन्स अप्रायझल, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, मटेरियल मॅनेजमेंट असेल, फायनान्शियल मॅनेजमेंट असेल, ह्या जर गोष्टी बघितल्या तर ह्या तुम्हाला सहजासहजी कोणत्याही MBAच्या बुकमध्ये सहज सापडणार आहेत. परफॉर्मन्स अप्रायझल, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, मटेरियल मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, HR वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला कुठेही सहज सापडतील. त्याच्यानंतर हे वर्क्समॅन कॉम्पन्सेशन ॲक्ट वगैरे आहेत, हे गव्हर्नमेंटचे स्टँडर्ड बुक्स आहेत, त्याच्यावरही तुम्हाला पटकन माहिती मिळू शकेल. पण जर तुम्ही याच्यामध्ये त्याच्याबरोबरच ट्रेनिंग, प्लेसमेंट, सिलेक्शन ह्याही गोष्टी तुम्हाला MBAच्या कुठल्याही पुस्तकात किंवा MCQ स्वरूपात सापडणार आहेत. आपलं जे दुसरा लेक्चर असणार आहे त्या लेक्चरमध्ये आपण हे जे काही आहेत कॉम्पिटन्सीज बेस्ड वोकेशनल कोर्सेस 10+2 म्हणतो आपण त्याला, बायफोकल असेल किंवा त्याच्यानंतर प्री वोकेशनल कोर्स असेल, टेक्निशियन असेल, अप्रेंटिस स्कीम असेल, CTS असेल, त्याच्यानंतर BTN-RI दॅट इज बेसिक ट्रेनिंग अँड रिलेटेड इन्स्ट्रक्शन सेंटर्स असतील, ह्या ज्या काही गोष्टी आत्ता इथे स्क्रीनवर दिसतात ह्या आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये बघूयात. आज हा जो काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हा जे काही पहिले टॉपिक आहेत त्याच्यावर आपण थोडंसं बघणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. पहिली गोष्ट आहे ती आहे एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया. याच्यामध्ये जर बघितलं भारतामध्ये जो सोर्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लगेच माहिती मिळू शकते तर तो सोर्स आहे तुमचा विकिपीडिया. जर तुम्ही इथे जाऊन ही जर वेबसाईट ओपन केली तर तुमच्या एक लक्षात येईल की एज्युकेशन इन इंडिया, त्याच्यानंतर ऑल एज्युकेशन सिस्टीम, हिस्ट्री, व्होकेशनल ट्रेनिंगची माहिती असेल, टेक्निकल एज्युकेशनची माहिती असेल, ओपन अँड डिस्टन्स लर्निंगची माहिती असेल. सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्यामधला जो पार्ट आहे तो आहे हायर एज्युकेशन, त्याच्यानंतर वुमन्स एज्युकेशन आणि त्याचबरोबर NEP 2020. मात्र याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करताना हे जे काही व्हेकेशनल ट्रेनिंग अँड टेक्निकल एज्युकेशन आहे ह्याच्याबद्दलची जी जास्त माहिती आहे तर त्याच्यावर तुम्ही थोडासा जास्त भर द्या. बाकीची जी माहिती आहे
ती आपल्याला इतकीशी महत्त्वाची नाही. तुम्ही याच्यामध्ये गेल्यानंतर अगदी खालच्या बाजूला तुम्हाला ती माहिती सापडू शकते. त्याच्यानंतर हे बघा, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर ह्याच्या ज्या माहिती आहेत ह्या तुम्हाला ह्या पहिल्या वेबसाईटवर मिळतील. तसंच ही जी वेबसाईट आहे, ज्यांना कोणाला मराठीत बघायची आहे ते लँग्वेज चेंज करून सुद्धा विकिपीडिया बघू शकतात. ही अशी एक आपली पहिली लिंक आहे. दुसऱ्या लिंकला गेल्यानंतर तुम्ही जेव्हा ह्या लिंकला क्लिक करता तुम्हाला एक सापडेल की हे जे काय आहे हे तृतीय वर्ष कला शिक्षणशास्त्र अभ्यास पत्रिका आहे, 4 नंबरची, भारतीय शिक्षण पद्धती. तसं पाहिलं तर हे 121 पेज खूप महत्त्वाचे आहेत. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही आपल्याला माहिती असणारी गोष्ट हवी असेल तर तुम्ही जर 71 नंबर पेजवर गेलात, 71 ते 80 ह्या पेजवर तुम्हाला असं सापडेल, हा 4ब चा पार्ट आहे, भारतातील तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाचा विकास. म्हणजे आपलं टेक्निकल आणि वोकेशनल जे एज्युकेशन आहे ह्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला साधारण हे काही 10 पेजेस आहेत. ह्या 10 पेजेसमध्ये तुम्हाला चांगली माहिती मिळू शकते. ही झाली आपली दुसरी वेबसाईट. त्याच्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची जी गोष्ट या ठिकाणी आहे ती आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. आत्ता सध्या कुठल्याही एक्झाममध्ये जर ती एक्झाम एज्युकेशनशी रिलेटेड असेल तर त्या एक्झाममध्ये सगळ्यात जास्त विचारले जाणारे प्रोबॅबल प्रश्न आहेत ते आहेत नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किंवा NEP 2020 बद्दल माहिती जास्त विचारतात. जर तुम्ही ही वेबसाईट ओपन केली तर तुम्हाला राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ही मराठीमधली फाईल सापडेल. जर तुम्ही तिथे NEP 2020 इंग्लिश किंवा NEP 2020 हिंदी असं जरी टाकलं तरी तुम्हाला त्या लँग्वेजमध्ये ही PDF भेटणार आहे. 1 ते 91 पानाची ही जी PDF आहे ह्याच्यामधलं आपल्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे ते आहे भाग 2 उच्च शिक्षण. 43 पानापासून 66 पानापर्यंत दिलेल्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्या प्रिन्सिपल ITI ह्या एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. हा व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी सध्या फक्त तुम्हाला जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेवढा सांगतो. तुम्ही नेटवर ह्या वेबसाईट ओपन करून त्याचा जो काही बाकीचा भाग आहे तो बघू शकता. एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू शकतो की आत्ता सध्या स्थितीला मी जितकी माहिती गोळा करता येईल तेवढी केलेली आहे, अजूनही करेल. फक्त त्याची सत्यता हे प्रत्येकाने पडताळून घ्यावी अशी माझी एक विनंती आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये व्हेरियस कमिटीज आहेत. वेगवेगळ्या कमिटी असतील, त्यांचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असेल. पण ह्या कमिटीज कुठल्या शिक्षणाशी रिलेटेड तर वोकेशनल एज्युकेशनशी रिलेटेड ज्या काही कमिटीज आहेत त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हा एक पेपर आहे जो चंद्रशेखर यांचा पेपर आहे. तर या चंद्रशेखर यांचा पेपर जेव्हा आपण ओपन करतो तर याच्यामध्ये माहिती आहेच, पण ज्यावेळेस तुम्ही इथे खाली जाता, हे बघा मी इथे दाखवतो, ह्या कमिटीज आहेत ज्या वोकेशनल ट्रेनिंगशी रिलेटेड आहेत. त्याच्यामध्ये तुमची मुरलीधरन कमिटी असेल, कोठारी कमिटी असेल, अशा नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन अशा ह्या वेगवेगळ्या कमिटी आहेत. TVT म्हणजे टेक्निकल व्होकेशनल ट्रेनिंग संदर्भात जे आहे हे चंद्रशेखर B यांचा हा पेपर आहे. तुम्हाला याच्यामध्ये नावं भेटतील आणि ब्रीफ इंट्रोडक्शन या सगळ्याची भेटणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल काही गोष्टी बघायच्या असतील तर तुम्ही हे बघू शकता. आता ही एक वेबसाईट इथं दिलेली आहे, ही आहे टेक्स्टबुक नावाच्या वेबसाईटची. तुम्ही ही लिंक बघू शकता. ही लिंक जर तुम्ही कॉपी पेस्ट करून टाकली तर तुम्हाला हे असं काही दिसेल. ह्याच्यामध्ये डिफरंट कमिटीज अँड कमिशनर्स ऑफ हायर एज्युकेशन इन इंडिया ह्या ज्या काही वेगवेगळ्या 7 कमिटी आहेत, राधाकृष्णन असेल, कोठारी कमिटी असेल, आचार्य नरेंद्र देवा कमिटी असेल किंवा मुरलीधरन कमिशन असेल, ह्याची सगळ्याची छोटी छोटी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि या माहितीबरोबरच जर तुम्ही खाली गेला तर डिफरंट कमिटीज अँड कमिशन ऑफ हायर एज्युकेशन ह्याच्याबद्दलचे थोडे तुम्हाला MCQ देखील सापडतील. हे टेक्स्टबुकच्या वेबसाईटवर आहे. हा बराचसाच प्रकार किंवा बराचसाच अभ्यासक्रम थोडासा तुम्हाला BEd किंवा DEdची जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये भेटू शकतो. त्याच्यानंतर जी दुसरी कमिशन आहे युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिटी, इथं जर तुम्ही ह्या कमिटीला राधाकृष्णन कमिटी देखील म्हणतात. ह्या राधाकृष्णन कमिटीवर जे काही PPT आहे याच्यामध्येही अतिशय सुबकरित्या आणि थोडक्यात तुम्हाला राधाकृष्णन कमिटी, त्याचे काय फीचर्स होते, त्याच्यात काय अडेंडम झाले,
त्याच्यानंतर मेथड ऑफ स्टडी काय असली पाहिजे आणि त्याचे रेकमेंडेशन्स काय होते ह्याचीही माहिती तुम्हाला ह्या वेबसाईटमध्ये मिळून जाईल नक्कीच. त्याच्यानंतर जे आहे राधाकृष्णन कमिटीनंतर सेकंडरी एज्युकेशन कमिशन जे होतं 1952 ते 53 ह्याची जी माहिती आहे तुम्हाला हिला मुरलीधरन कमिटी देखील म्हणतात. ही निळ्या कलरची जी लिंक आहे ती तुम्ही जर कॉपी करून परत इथे ब्राउझरमध्ये टाकली तर तुम्हाला या प्रकारचं लर्न दिव्यांशी नावाची जी काही वेबसाईट आहे तिच्यावर ह्या मुरलीधरन कमिशनचा पूर्णतः ऑब्जेक्टिव्ह काय होतं रिपोर्ट्स काय होते. त्याचबरोबर इथे बघा इथं त्या वेबसाईटला तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला मुरलीधरन कमिशनचा एक यूट्यूब व्हिडिओ देखील उपलब्ध होऊ शकतो. मित्रांनो नक्की एक काम करा ह्या ज्या काही कमिटीज आहेत त्या कमिटीची माहिती घेऊन त्याच्याबद्दल चांगला अभ्यास करा कारण ह्याच्यावर नक्कीच तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. तसंच जसं मगाशी आपण सांगितलं की सेकंडरी एज्युकेशनसाठी टेक्स्टबुक नावाची जी वेबसाईट आहे इथे क्लिक केलं की तुम्हाला ह्याबद्दलची थोडी माहिती कमिशनबद्दल मुरलीधरन कमिशनबद्दल माहिती तसेच वेगवेगळ्या प्रकारचे MCQसुद्धा सापडणार आहेत. ही झाली मुरलीधरन कमिटी. त्याच्यानंतर जी कोठारी कमिटी आहे तिच्यावर ह्या बायजूच्या लिंकमध्ये तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. इथं तुम्ही त्याची PDF देखील डाउनलोड करू शकता. कोठारी कमिशन इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्स त्याच्यानंतर तुमचे रेकमेंडेशन्स काय होते ब्रीफ इंट्रोडक्शन काय आहे रिझल्ट्स काय आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचे असणारे काही प्रश्न आहेत ते सुद्धा ह्या ठिकाणी दिलेले आहेत. तर ह्या बायजूच्या वेबसाईटवर तुम्ही नक्की भेट करा म्हणजे तुम्हाला ह्या कमिटीबद्दल माहिती मिळेल कोठारीच्या कमिटीबद्दल. त्याच्यानंतर जे आहे ते आहे सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन त्याची माहिती इथे तुम्हाला सापडून जाईल. टेक्स्टबुकच्या वेबसाईटवर CABE नावाचा जो पेज आहे इथेही तुम्हाला ही सगळी माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर एक पुढच्या ज्या कमिटी आहेत तुम्ही बघू शकता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी जुनी होती 1968 त्याची माहिती एका पेपर थ्रू तुम्हाला दिलेली आहे. मराठीतला पेपर आहे पवन मांडवरकर यांचा आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला इथे फक्त त्याचा ॲब्स्ट्रॅक्ट दिसेल पण जर तुम्ही इथं डाउनलोड फुल टेक्स्ट PDF जर म्हटलात तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी तो पेपर डाउनलोड होईल आणि हा पूर्णतः मराठीतला पेपर आहे समजायला काही अवघड जाणार नाही. याच्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968 मोफत आणि सक्तीचे शिक्षण का असावं 1968मध्ये इंदिरा गांधींनंतर जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान झाले त्यावेळेस काय बदल झाले हे सगळ्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर रिपोर्ट ऑफ वर्किंग ग्रुप ऑफ वोकेशनलायझेशन हा जो सुब्रमण्यम यांचा रिपोर्ट आहे तो तुम्हाला एक या ठिकाणी मिळेल. आता एक सांगतो ही गव्हर्नमेंटची वेबसाईट हे नाही आहे हे आर्काईव्ह आहे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्रीचा हा रिपोर्ट तुम्ही बघू शकता. आता जर तुम्ही इथं बघितलं तर हा पूर्ण रिपोर्ट आहे आणि ह्या बटनाला क्लिक केल्यानंतर हा तुमचा पूर्ण रिपोर्ट डाउनलोड होईल आणि तुम्ही इझिली तो नंतर वाचू शकता. त्याच्यानंतर जे आहे ते आदेशीशी हा रिपोर्ट जो आहे तो सुद्धा तुम्हाला इथे क्लिक करून गेल्यावर मिळेल. ह्याच्यामध्ये त्रोटा कशी माहिती आहे जर कुणा मित्राला ह्याच्याबद्दल जास्त माहिती मिळाली तर त्यांनी कृपया कमेंटमध्ये कळवावी जेणेकरून आपले जे बाकीचे लोक आहेत किंवा बाकीचे मित्र आहेत त्यांना देखील ह्या गोष्टीचा फायदा नक्की होऊ शकेल. त्याच्यानंतर जे हे आहे ते वर्किंग ग्रुप ऑन व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन याचा जर रिपोर्ट आहे हा ड्राईव्हवर आहे. तुम्ही इथं क्लिक करा तुम्हाला ह्या ड्राईव्हवर एक हे मिळेल. हा इग्नू इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची ही वेबसाईट आहे. ह्याच्यामध्ये 273 पानात एवढी वाचायची गरज नाही आहे. याच्यामध्ये व्होकेशनल एज्युकेशनबद्दलच माहिती आहे. आपल्याला ह्या सिलेबसशी रिलेटेड मॅक्झिमम गोष्टी तुम्हाला ह्या ड्राईव्हवरच्या बुकमध्ये मिळणार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर मला नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन अँड ॲक्शन प्रोग्राम ऑन व्होकेशनल एज्युकेशन 1986 ह्याची त्रोटक माहिती मिळालेली आहे. जर तुम्ही आधीचं बघितलं की याच्यामध्ये वरचे जे आर्काईव्ज होते त्याच्यामध्ये सुद्धा
तुम्हाला 1986ची माहिती नक्की मिळून जाईल. आणि शेवटचा जो पार्ट आहे नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986, ही रिवाईज पॉलिसी होती 1992ला जी झाली, तर त्याचा जो डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन प्रोग्राम ऑन ॲक्शन 1992, 86 सालचा ॲक्ट आहे आणि त्याच्यामध्ये जे बदल झालेले ते 1992 सालचे झालेले आहेत. ह्याच्यामध्ये देखील तुम्ही गेलात की जास्त जाण्याची गरज नाही. माझ्या मते हे जे काही 2 मुद्दे आहेत, व्होकेशनल एज्युकेशन आणि हायर एज्युकेशन, ह्याच्यावरच जास्त कॉन्सन्ट्रेट करा, जेणेकरून आपल्याला अभ्यासाला पुरेपूर वेळ मिळेल आणि आपण पुढे जाऊ. हे फक्त आजच्या लेक्चरपुरतं मर्यादित होतं, आजच्या व्हिडिओपुरतं मर्यादित होतं. पुढच्या जेव्हा मी व्हिडिओ घेऊन येईल त्यावेळेस तुम्हाला व्होकेशनल एज्युकेशनची गरज काय आहे, व्होकेशनल सिस्टीम ऑफ व्हेरियस सिस्टीम्स ऑफ व्होकेशनल एज्युकेशन्स अँड ट्रेनिंग काय आहे, 10+2 स्टेजमध्ये ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप काय असतो, त्याच्यानंतर कन्सेप्ट अँड मिनिंग ऑफ वर्क एक्सपिरियन्स, सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क, ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप ऑफ प्री व्होकेशनल एज्युकेशन, त्याच्यानंतर हे जे काही व्हेरियस टेक्निकल व्होकेशनल एज्युकेशन सिस्टीम आहेत त्याच्यावर देखील आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर वेगवेगळे प्रोजेक्ट असतात जे वर्ल्ड बँक स्पॉन्सर्ड असतात, वर्ल्ड बँक असिस्टेड प्रोजेक्ट असतात टेक्निकल एज्युकेशनमध्ये, ते कुठले त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज आहेत ज्या स्टेट गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठीच्या आहेत त्या देखील आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर KVIBच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतील किंवा मॅनपॉवर डेव्हलपमेंटमध्ये NCERT असेल, TITI असेल, AICT असेल किंवा वेगवेगळ्या ह्याचे काही MHRD, NCVT, UGC, IITs, ओपन युनिव्हर्सिटी ह्यांचा काय रोल आहे आणि ह्याच्यातून आपल्याला काय माहिती मिळेल, तर ह्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर आपण या ठिकाणी आज थांबूयात. तसेच वेगवेगळे स्कीम आहेत 10+2चे, बाय व्होकेशनल असेल, प्री व्होकेशनल असेल, त्याच्यानंतर अप्रेंटिस स्कीम असेल, क्राफ्टमन ट्रेनिंग स्कीम असेल, CTI म्हणतो आपण त्याला, ॲडव्हान्स व्होकेशनल ट्रेनिंग सिस्टीम असेल, ट्रेड अप्रेंटिस असेल, ह्याची सगळी माहिती, तसेच हे जे काही मॅन्युअल आहे DGETचं ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत. तर हा व्हिडिओ आज आपण इथंच थांबूयात. होप ह्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती कळालेलीच असेल. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये विचारू शकता. आज आपण इथे थांबूयात. लवकरच आपण आपला दुसरा जो व्हिडिओ आहे तो लवकरच अपलोड करू. धन्यवाद.